पेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे वीकनेस वेगळे आहेत, प्रत्येकाच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी आहे. आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत, आपण आपल्या चांगल्या बाजू ओळखायच्या आणि आपल्या आपल्या करिअरचा, आपल्या आपल्या जगण्याचा सुकर मार्ग निवडायचा. अपेक्षित कौशल्य आत्मसात करायची, तावून सुलाखून स्वतःला सिद्ध करायचं आणि त्यासाठी एकमेव पर्याय तो म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक जमाना होता डीएड वाल्यांचा. साहेब, डीएड ला जर नंबर लागला आणि त्यातल्या त्या दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदला चिटकले, काय हवा होती डीएड वाल्यांची. आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? बहुतांशी डीएड कॉलेजेस बंद झाले. त्यानंतर इंजिनिअरिंग वाल्यांचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर कोणी पाहुणे आले आणि त्यांनी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला, रशियात जाऊ द्या, पण त्यानं मेडिकललाच गेला पाहिजे. बरं, यांच्या डोक्यात असलं काही नाही बरं का. याला जरा मॅथ्स फिजिक्स आवडतंय म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं, याला जरा बायोकेमिस्ट्री आवडतंय म्हणून यानं मेडिकलला जावं, असलं काही डोक्यात नाही. आमच्या डोक्यात एकच खटका, पोरगा एमबीबीएस, त्याला पोरगी एमबीबीएस, दोघांचं हॉस्पिटल आणि नंतर मेहण्याला मेडिकल. तुमच्याकडे कसं असतंय? ते लिखित नियम आहे, ते मेहण्यालाच द्यावं लागतं. आम्ही कुठे घेऊन चाललोय? मी आता चिंबूरला गेलो होतो. होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे तिथे. सगळे तरुण सायंटिस्ट होते, त्यांच्याशी मी बोलत होतो. साहेब, मला बोटावर मोजणे इतकी पोरं सुद्धा महाराष्ट्रातली भेटली नाही की ज्यांना वाटतंय आपण संशोधनामध्ये यावं, काहीतरी वेगळं करावं. का आपण मोठी स्वप्न बघायची नाही? महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी करत असताना आपण सगळ्यांनी आपल्या लेकरांना थोडीशी मोठी स्वप्न दाखवा. पोरगं काही वेगळं करायला गेलं, बापानच त्याला सांगायचं अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला, ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. आज इथून घरी गेलात ना, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझं बाप बघा. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. का मोठी स्वप्न बघायची नाही? स्वप्न बघायला काय पैसे लागतात? स्वप्न बघा, ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा. सगळी स्वप्न पूर्ण होतील असं नाही, पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला याचं समाधान मात्र आपल्याकडे असेल. मी आता दुबईला गेलो होतो व्याख्यानाला. महाराष्ट्र मंडळ तिथले सगळी मुलं होती. मी ज्या हॉटेलला थांबलो होतो तिथं घ्यायला मला 2 पोरं आली होती. पायात चप्पल, काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट. आणि जेव्हा मी निघालो, हॉटेलच्या बाहेर त्या दोन्ही पोरांच्या गाड्या लागलेल्या होत्या. मी त्यांना विचारलं, तुम्ही करता काय इथे? म्हणले, आम्ही नोकरी शोधत आहोत. म्हणलं, मग लागली नोकरी? अरे नोकरी कशाची? म्हणजे नोकरी करता करता हे करता करता इथं आम्ही उद्योगात आहे आता. म्हणलं, कसला व्यवसाय तुमचा? म्हणजे आमची दोघांची सोन्याची दुकान आहे. सांगली आटपाडीची माने आडनावाची दोन्ही पोरं होती आणि दुबईला सोन्याचं दुकान टाकलं. आपल्याला उद्योगाला, व्यवसायाला आता कशाच्या भिंती उरलेल्या नाहीयेत. पाण्याची बाटली सुद्धा 20 रुपये लिटरने विकत घेऊन प्यावी लागते. ज्या कुणी माणसानं पाण्याची बाटली विकायला सुरू केलं असेल त्याला वेड्यात काढलं असेल लोकांना. पाणी कुठे 20 रुपये लिटरनं जातं का? आणि आता जाईल तिथं काय? पाण्याची बाटली. नवीन नवीन पुढे व्याख्यानाला गेलो, तांब्या, त्याच्यावर फुलपात्र. आता तांब्या फुलपात्र कुठे राहिले का? आणि ते ठेवलं तर पाहुणं पिईल का? कुठून आणलंय का आणलंय कोणास ठाऊक. आता जाईल तिथं पाण्याची बाटली. मला वाटतं तांब्या फुलपात्र अजून फार फार तर सुपारी, साखरपुडा, लग्न असल्या कार्यक्रमात अजून आहे. आणि काही दिवसानं तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. काळ आणि वेळेनुसार बदल. उद्योग व्यवसायाची ओढ आपल्यामध्ये असली पाहिजे. काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसाय पटेल, हार्डवेअरची दुकानं कोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दाक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं, चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोटभर. आम्ही कुठं आहोत? आम्ही नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभो. नाहीतर फार फार तर कुणाच्या तर माग की जय. बरं, मागे निम्म्याला माहित नसतं पुढे कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का यांनी जय म्हणायचं. तारुण्य म्हणजे 60-70 किलोचं वजन, 2 पाय, 2 हात, अवयवांचं पॅकेज म्हणजे तारुण्य नाही. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा विरस्कंद.
निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ भाग. या तारुण्याच्या जोरावरती आम्हाला नेमकं काय करता येईल? या तरुणाईला आम्हाला योग्य आकार आणि त्यांना योग्य दिशा देता येईल का? त्यांच्या मनगटात रग आहे, कष्ट करण्याची ताकद आहे, पण गरज आहे या ऊर्जेला योग्य दिशा देण्याची. तुमच्या कष्टाला योग्य दिशा नसेल तर साहेब ते कष्ट सुद्धा उपयोगाचे नाही. काही माणसं आयुष्यभर कष्ट करत राहतात पण त्या कष्टाला दिशाच नाही हो. काय उपयोग? मी एका कार्यक्रमात म्हटलं, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. अशी भारावून गेली पोरं. त्यांच्या डोक्यात आता व्याख्यानात ऐकलंय, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. जाता जाता एका पठ्ठ्याला एक घर दिसलं, घराला आग लागली होती. याच्या डोक्यात दिसेल त्याला मदत करा. स्वतःच्या प्राणांची बाजी लावली. तरुण पोरगा आगीमध्ये शिरला, दिसेल त्याला उचलायचा, रस्त्यावर आणून ठेवायचा. स्वतःचे प्राण जोखमीत घातले आणि आगीतली 10 माणसं त्यानं रस्त्यावर आणून ठेवली. आणि जेव्हा स्वतः तो बाहेर आला, तो बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली. हे म्हणते, अहो मी माझ्या प्राणांचा विचार केला नाही, आगीत शिरलो, 10 माणसं बाहेर काढली आणि तुम्ही मला अटक करता? पोलीस म्हणले, मूर्ख माणसा, जी माणसं तू आगीतनं बाहेर आणत होता ती सगळी अग्निशामक दलाची होती. ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर काढत. तुमच्या कष्टाला जर दिशा नाही, ते कष्ट हिताचे आहेत का मला सांगा? आपल्या कष्टाला सुद्धा योग्य दिशा असली पाहिजे. आणि दिशा ठरवण्यासाठी डोळे विस्फारून थोडंसं जगाकडे बघितलं पाहिजे. कसं जग बदलत गेलं बघा बरं. आणि आज जर आपण त्या बदलत्या जगानुसार बदललो नाही, आपण बाजारात टिकू शकणार नाही. 60-70 वर्ष आपण पाटानच पाणी देत बसलो. आता आपल्याला कळलं, पाणी पाटानं नसतं द्यायचं, पाणी पिकाला द्यायचं असतं. आणि मग ड्रिप इरिगेशन, अमुक तमुक नवीन इरिगेशनच्या पद्धती आम्ही शोधून काढल्या. आतापर्यंत 60-70 वर्ष आम्ही पाटानं पाणी देत बसलो. कुणी हे केलं आम्ही चाललो, कुणी ते केलं आम्ही चाललो, पण आम्ही नाविन्य मात्र शोधलं नाही. इस्रायल एवढा देश आहे, पण कृषी क्षेत्रात कमालीची प्रगती केली. पाण्याच्या थेंबानं थेंबाचा वापर केला. आम्हाला सुद्धा नवीन तंत्रज्ञान अवगत करावं लागेल. आता मी कृषी विद्यापीठ राहुरीसाठी काम करतो. आम्ही आता एक ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. आतापर्यंत ड्रोन फक्त फोटोग्राफरकडे आपण बघितलाय, फोटो व्हिडिओ काढायला. आता शेतकऱ्यांना फवारणी सुद्धा ड्रोनचा वापर करून करायची. त्यांना आता खांद्यावर पंप टाकून दिवसभर पंप हात नाही बसायचं, त्यांना बांधावर बसायचं असं रिमोट घेऊन, आणि ड्रोन तासभरात 2-4 एकर ते फवारून टाकतात. आणि आजकाल नुसता फवारणीला नाही, मी दाव्यानं सांगतो, काही दिवसानंतर आहे ना ड्रोनला कांद्याची गोणी लावायची, बटन दाबलं गोणी थेट घुसायला. इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. का आपण तंत्रज्ञानानुसार बदलायचं नाही? का आपण पारंपरिक शेतीला काही नवीन चालना द्यायची नाही? परदेशातून आपल्याकडे आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं मार्केट कॅप्चर करून टाकलं. कुछ तो तूफानी करता है, डर के आगे जीत है. आम्हाला आमची सोलकडी, आम्हाला आमचं लिंबू सरबत, आम्हाला आमचे फ्रेश ज्यूसेस, आम्हाला आमचा उसाचा रस, ताक, लोणी, दही, तूप नाही त्या प्रमाणात जगापर्यंत पोहोचवता आलं. आम्हाला पिकवता येतं, घाम घालता येतो, पण आम्हाला विकता मात्र येत नाही. ती विक्रीची कौशल्य आत्मसात करता येतील का? त्यासाठी वेळेनुसार बदलता येईल का? याची काळजी घ्यावी लागेल. मला सांगा, इथं समोर आपण जे बसलो, आपण सगळे एका वयाची साधारण आहोत, मागे पुढे 2-5 वर्ष. आपण आपल्या आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? 100% नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया कुणाकडे आहे का? का नाही? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. HMTच्या टिकटिक वरती सगळा देश चालत होता. आता कुणाच्या हातात HMT आहे का? आता मला वाटत नाही की कुणाच्या हातात HMTचा घड्याळ असेल. हमारा स्कूटर जाहिरात द्यायची, आता मला स्कूटर कुठे दिसत नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? निकॉन. कॅमेरा निकॉन. 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 आता मोस्टली कोणत्या कंपन्या आहेत बाजारात? निकॉन आहे, कॅनॉन आहे, सोनी आहे, पॅनासॉनिक आहे. आता कोडॅक कुठे दिसतंय का? आणि एक जमाना कोणाचा होता? हे दुसऱ्या रांगेत बसलेले जेवढे आहेत ना टोपी बिपी वाले, त्यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा. 100% कोडॅक. 36च फोटो निघायचे, रोल असायचा. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायचा. आणि नवरदेवानं किती मागं लागू त्या फोटोग्राफरच्या, बाबा 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. फोटोग्राफर एकदम हवेतच. फोटो धुवायला दिले, कोणत्या नदीवर जात होतो कोणच. आणि जे नेमके कामाचे तेच जळलेले असायचे. केवळ आणि केवळ
डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक टिकू शकलं का? कॉडॅक टिकू शकला नाही. तुम्ही बघा, रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. माझा दावा आहे सगळ्यांची ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, यांची पाठ आहे बरं काय, दोघी तिघी, तंदुरुस्ती आहे वहा. एकच चॅनल होता दूरदर्शन, दुसरा चॅनल नव्हता. त्याच्यात 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागली. आता टीव्हीला कुठं मुंग्या येतात का? एक कोणतर शानावर जाणार माझा, त्यांना अँटिना फिरवायचा, खालच्या म्हणायचं दिसलं 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 दिसलं, वरचा खाली येऊच तर गेलं गेलं गेलं. एकच चॅनल, पण मजा होती. सगळ्या जाहिराती पाठ होत्या. तुम्ही बघा, लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रुबाब होता. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल. त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता कॉम्पिटिशन करिश्मा सोबत होती. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं आपण जर बदललो नाही आपण टिकू शकणार नाही. कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% किटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त किटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय नाही, ते दिवाळीलाच येते. वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतोय उठा उठा. मोती साबणात आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय. वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे, आपलं मार्केट, आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. सगळ्या जगाला कळतंय भारतात आणून काय विकायचं, पण दुर्दैवानं आपल्याला कळत नाही आपण पिकवलेलं कसं विकायचं ते. अरे साधा चाळा मारून जर तूर नेली बाजारात तरी 2 रुपये जास्त मिळतात. आपण काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करतो का? आता मी जळगावला गेलो होतो, केळी उत्पादक शेतकरी आहेत सगळे. तर ते केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आता रस्त्याच्या कडेला वेफर्सच्या भट्ट्या सुरू केल्या. तिथेच लगेच केळीचा घड, लगेच वेफर्स बनवून देतात. दिवसभरात 2-5 हजार रुपये त्यांच्या संसाराला कामी यायला लागले. शेतकऱ्यांच्या आसूडमधून फुलेंनी दुःख मांडली, पण केवळ नुसती दुःख मांडून थांबा असं महात्मा ज्योतिराव फुले सांगत नाही. ते सांगतात की शेतकऱ्याची दुःख हा निव्वळ साहित्याचा विषय नाहीये. शेतकऱ्याच्या परिवर्तनासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील का याची दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्याच्या कुटुंबात कोण राबत नाही मला सांगावं? जे नोकरदार आहेत, आपल्याला महिना भरला जगताप साहेब लगेच पगार येतो, आपल्या प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू होते. शेतकऱ्याच्या घरात कोण काम करत नाही मला सांगा? घरातलं लहान लेकरू सुद्धा काम करत. ते शाळेतनं आलं, दप्तर ठेवलं, आई म्हणते जा रे दादा मोटर जरा चालू करून ये. पोरगी कॉलेजवरनं आली, आई म्हणते जरा मदत करशील का, जरा शिंकूर करू लागशील का. तरुण पोरगा कॉलेजवरनं आला तर ते बापाला म्हणते बाबा तुम्ही थांबा मी जरा धारा काढतो. घरातली म्हातारी आई सुद्धा काहीतरी उपनत बसते. घरातला म्हातारा माणूस चालता येत नाही, ते सुद्धा कुठेतरी राखण म्हणून थांबते. अख्खं घर राबतं. आणि वर्षाकाठी जर त्या सगळ्या कुटुंबाच्या कष्टाची जर किंमत करायची ठरवली, काय येतं शेतकऱ्याच्या वाट्याला? शेतकऱ्याच्या घामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि यासाठी एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन. जे पिकवतात त्याच्यात काहीतरी ऍडिशन करता आलं पाहिजे. 10-20 गावं एकत्र आली पाहिजे, 10-20 शेतकरी एकत्र आले पाहिजे. काहीतरी प्रोडक्शन कडे आपण वळलं पाहिजे, काहीतरी एकत्र येऊन तयार केलं पाहिजे. जगाची बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आपलं नाणं वाजून विकता येईल
याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणायचे, तुम्हाला जर ग्रामीण भाग सुधारायचा असेल तर त्यांनी एक पुरा नावाचं मॉड्यूल सांगितलं होतं, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया. ग्रामीण भागाला तुम्हाला अर्बन अम्युनिटीज द्याव्या लागतील. 10-20 गावांचे क्लस्टर करूयात. 10-20 शेतकरी, 5-50-100 शेतकरी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपन्या करूयात आणि सातत्यानं आम्हाला काय बदल करत नाविन्य स्वीकारता येईल का याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल. जर आम्ही हे बदल केले तर आमच्या आम्हाला प्रतिष्ठा मिळून जाईल. आणि म्हणून यासाठी आम्हाला नेमकं काय करता येईल, 3 गोष्टींना आम्हाला सातत्यानं महत्व द्यावं लागेल. एक म्हणजे निसर्ग, दुसरं समाज आणि तिसरं ते म्हणजे अर्थकारण. पहिली गोष्ट निसर्गाला जुळवून घ्या. मी तुम्हाला निसर्गाचे 2 नियम सांगतो. हे निसर्गाचे नियम समजून घेतले ना आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग सापडेल. निसर्गाचा पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. जन्माला येणार आहे कोणतं हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातनं कोणीतरी जाणार आहे हे 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि विचार करा बरं, जसं येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात तसे जाण्याचे संकेत 9 महिने आधी आले असते तर बाबा आपल्याला 9 महिने आधी पत्र आलं असतं, तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शनच गेले असते. निसर्गाचा पहिला नियम आहे, येण्याचे संकेत मिळतील, जाण्याचे मिळणार नाही. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही, जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि समजा जाताना जर काही घेऊन जाता आलं असतं तर आपण सुईनं गेलो असतो का? आपण आपलं तर नेलंच असतं, पण अजून कोणाचं काय घेऊन जाता येईल का? रस्त्याने एक ट्रक चाललेली होती. ट्रक मधून तांदळाच्या 4-5 गोण्या खाली पडल्या. रस्त्यावर सगळे तांदूळ सांडले. तिथे 4 मुंग्या आल्या. एक तांदळाचा दाणा उचलला, आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी मागं बघितलं नाही. नंतर तिथे 4 चिमण्या आल्या. 4 दाणे खाल्ले, उडून गेल्या. परत मागं बघितलं नाही. 4 गायी आल्या, ओंजळ तांदूळ खाल्ले, गोठ्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी मागं बघितलं नाही. आणि दादा नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती. ट्रक पुढे गेली बघा. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गाचे नियम कळतात पण वळत मात्र नाही. पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घ्या. काय परिस्थिती आहे पाण्याची, काय परिस्थिती आहे मातीची, काय परिस्थिती आहे हवेच्या प्रदूषणाची. आज दिल्लीला जर गेलात अशा पातळीवरचं हवेचं प्रदूषण गेलंय. दिल्ली गव्हर्नमेंटला मध्यंतरी निर्णय घ्यावा लागला, तुमच्या जरी मालकीच्या गाड्या असल्या तरी रोज बाहेर काढू नका, ऑड डे गाड्या बाहेर काढा. मध्यंतरी हवेच्या प्रदूषणासाठी 4 दिवस दिल्ली गव्हर्नमेंटने शाळा बंद ठेवल्या. या पातळीवर जर हवेचं प्रदूषण गेलं असेल तर काय परिस्थिती मला सांगा. आज कुठेही जाईल तिथं आपल्याला आपली पाण्याची बाटली घेऊन जावी लागते. एक दिवस असा येईल, दिल्लीला जायचंय ना, आपली ऑक्सिजनची टाकी घ्या. इथपर्यंत येऊ देऊ नका. पैसे खूप असतील पण निसर्गाकडे जर लक्ष दिलं नाही तर मात्र आरोग्य शिल्लक राहणार नाही. 10 साखर कारखान्याचे शेअर्स असतील तुमच्याकडे पण डॉक्टर सांगतील चमचाभर पण खाऊ नका. 10 लाखाचा बेड बनवून घ्याल झोपायला, डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चाल. आपण कशाला शाश्वत विकास म्हणणार आहोत. मला आठवतंय गावाकडे जर गेलं, जनावरांच्या मागे दिवसभर जनावर पूर्ण चारायची आणि घरी घेऊन निघालं, नदीला जनावरांना पाणी पाजायचं. आणि साहेब ज्या नदीला जनावर पाणी प्यायची तिथंच गुराखी गुडघी टेकवायचं, हाताने पाणी पुढे ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. आता मला एक नदी दाखवा साहेब जिथं तुम्ही गुडघी टेकून पाणी पिऊ शकता. एक नदी उरली नाही. सगळी जलपर्णी, सगळं सांडपाणी तिथं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये निर्माल्य गाठणी बिटणी मारून ते नदीत फेकून द्यायचं असतं. कुठे घेऊन चाललो आम्ही निसर्गाला. एक नदी नीट ठेवली नाही. आता एक मुंबईमध्ये गाय मरून पडली, तिचं पोट फुगलेलं होतं. पोस्टमॉर्टम केलं, 80 किलो प्लास्टिक त्या गायीच्या पोटात सापडलं.